संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस दिनांक 1 जानेवारी ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत 53,97,00,000चे दान प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे। त्यामध्ये श्रींच्या चरणाजवळ 6,85,89,797 तर लाडू प्रसादातून 5,85,26,900 तर देणगीतून 8,18,98,417 भक्त निवासातून 9,84,78,279 तर पूजेतून 2,33,86,312 फोटो, मोबाईल, लॉकर व महावस्त्रातून 92,33,049 हुंडी पेटीतून 7,56,74,052 सोने चांदीमधून 2,72,04,450 परिवार देवता मंदिरातून 3,09,14,203 विधी उपचारातून एकूण 60,88,437 तसेच इतर जमेतून 6,58,11,856 असे एकूण 53,97,05,752 रुपये इतके उत्पन्न मिळाले। मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। यामध्ये प्रामुख्याने दर्शन, रांग व्यवस्थापन, अन्न छत्र, लाडू प्रसाद, निवास इत्यादीचा समावेश आहे। याशिवाय भाविकांना श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी पूजा देखील भाविकांना उपलब्ध करून देण्यात येते। यात्रा कालावधीत भाविकांच्या पायांना खडे टोचू नये म्हणून दर्शन रांगेत मॅटिंग, विश्रांती कक्ष, अल्पकालीन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला साबुदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर, चहा, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल इत्यादी उपक्रम मंदिर समितीचे सुरू केले। तसेच श्रींच्या पूजेसाठी वाढती मागणी विचारात घेऊन नित्यपूजेत 2 भाविक कुटुंबियांना संधी, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पूजा सुरू केल्या असून त्याची नोंदणी देखील ऑनलाईन करण्यात आली आहे। याच भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। मंदिर समितीस वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत असून मिळालेल्या दानातून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।